अजित पवार या व्यक्तीच्या बद्दल माझ्या मनात कसलीही कटुता नाही किंवा त्यांचं मला कसलंही भांडण नाही किंवा व्यक्तिगत विरोध नाही. परंतु ज्या पद्धतीनं ते पवारसाहेबांच्याबद्दल बोलत आहेत किंवा परवा ज्या पद्धतीनं त्यांनी उल्लेख केला तर त्याच्यामुळे माझ्यासारख्या माणसाला वाईट वाटलं, दुःख झालं की अरे हे काय चाललं आहे की ज्या माणसाच्या करंगळीला पकडून हा माणूस त्याच्या छायाचित्राखाली लहानाचा मोठा झाला, साठीकडे आला, एक वेळ खासदार, 7 वेळा आमदार, 20-25 वर्ष मंत्री, आणि एवढं दिल्याच्या नंतर जर तो असं म्हणत असेल की ज्येष्ठ माणसं बाजूला होत नाहीत आणि आम्हाला काही मिळत नाही, त्यांनी बारामतीसाठी काही केलं नाही, तर मलाच वाटतं की त्यांच्या पुनर्शिक्षणाची गरज आहे. त्यांचं पॉलिटिकल एज्युकेशन करण्याची गरज आहे की तुम्ही काय बोलतात, तुम्ही काय केलं. पवारसाहेबांनी काय केलं ते आम्हा सगळ्या आमच्या पिढीला माहिती आहे. हां, पण आपण कुणाच्या खांद्यावर उभे आहोत? ज्यांच्या खांद्यावर उभे आहात त्यांचा खांदा आकारताय. स्वतंत्र उभे राहायला हरकत नाही, पण मग स्वतंत्र उभे राहा. यांनाच शिव्या घालायचं किंवा यांना लता झाडायचं काही कारण नाही ना. तुमच्या साऱ्या जडणघडणीमध्ये शरद पवार हे नाव बाजूला केलं तर हु इज अजित पवार? कोण विचारतंय? अजित पवारांसारखी हजारो पोरं पडलेली आहेत, त्यांना ती संधी नाही मिळाली. पवारांच्या घराण्यामध्ये अजित पवारांचा जन्म झाला आणि शरद पवारांचा घरात जन्म झाल्यामुळे त्यांना या सगळ्या संधी मिळाल्या, तर उघड आहे ना. अदरवाईज त्यांना यातलं काय मिळालं असतं? सामान्य कुटुंबात शेतकऱ्याचे असते तर काय मिळालं असतं? काही नसतं मिळालं. शरद पवारांचं तसं नाही. शरद पवारांच्या पाठीमागं कोण होतं? त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांचे चुलते, त्यांच्या कुठल्या खानदानात कोण मंत्री होतं, कोण राज्यकर्ता होतं? एका साध्या शेतकरी कुटुंबातनं जन्माला आलेला हा माणूस स्वतःच्या कर्तबगारीनं उभा राहिला. बारामतीचा विकास तर केलाच केला. तो आता मी पत्रकारांना सगळा सांगितला की काय विकास केला. विद्याप्रतिष्ठानपासून ते बारामती कृषी प्रतिष्ठानपर्यंत आणि मुलींच्या शिक्षणापासून ते आमच्या भटक्यामुक्तांच्या शिक्षणापर्यंत सगळ्याची काळजी वाहणारा हा माणूस, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा हा माणूस, हा लोकनेता आहे. म्हणून आम्ही त्याला छत्रपती शाहूंच्या नंतर सामाजिक जाण असलेला हा जाणता राजा असा किताब आम्ही त्यांना नागपूरला परवा दिला. तर कशासाठी दिला? या सर्व समाजाला. नामांतराचा प्रश्न असेल, मंडल आयोगाचा प्रश्न असेल. शरद पवार हे बारामतीपुरते लिमिटेड कधीच नव्हते. ते बारामतीचे मुख्यमंत्री नव्हते. शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे नेते आणि जागतिक अर्थकारणाचा आणि राजकारणाचा अभ्यास असलेले व्यासंगी आहेत. यांच्यासारखे हुरडेफुके नव्हेत. शरद पवार परवा मला भेटले, रिंगण वाचत होते. मलाच वाटलं की मी साहित्यिक आहे की शरद पवार. तरी मला रिंगण दाखवलं, मला म्हणाल लक्ष्मणराव वाचले का? नाही म्हणले साहेब, अजून वाचले. मी कथा वाचली आहे, रिंगणी कथा होती, तिची कादंबरी पुढे त्यांनी केली. म्हणले ते मला माहिती आहे, पण कादंबरी मी वाचलेली नाही.